नमस्कार ब्लॉगर्स, सुपरटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. थंबनेल तुम्ही बघितलेच आहे की कॉपीराइट फ्री इमेजेस कुठून घ्यायच्यात. खूप जणांचे फोन येतात किंवा मेसेज सुद्धा येतात की इमेजेस घ्यायचं कळतच नाही. नेमकं आम्हाला एखादा टॉपिक असतो त्याच्याबद्दल इमेजेस कुठून घ्यायचं, घेताना भीती वाटते किंवा कॉपीराइट वगैरे यायचा. तर मी तुम्हाला तर आधी सांगितलेलं आहे की कॅनवामध्ये जाऊन तुम्ही त्याला मॉडिफाय करू शकता. आता मॉडिफाय करण्यासाठी तर इमेज लागतेच ना, की तुम्ही यासाठी काय करायचं आहे. बघा, कुठल्याही कंपनीचा तुम्ही प्रोडक्ट रिव्ह्यू करत असाल किंवा कुठले मोटर असेल, कार असेल, एखादा प्रोडक्ट असेल किंवा मोबाईल फोनची रिव्ह्यू करत असाल किंवा योजनामध्ये तर तुम्ही कुठलेही फोटो घेऊ शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तो योजनाचा असेल तर योजनाच्या ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्ही तिथले फोटोज घेऊ शकता. तर कसं घ्यायचं, तर बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. चला स्क्रीनवर जाऊया. या ठिकाणी समजा, तर या ठिकाणी हे बघा, आता हे सुपरटेक मराठीचे जे इमेजेस आहेत, तर हे तर मी स्वतः बनवलेले आहेत. ठीक आहे. हे तर आता बघा, ते हे जे फोन आहे, हा जो फोनचा जो इमेज आहे तो कुठून घेतला मी. तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर जा, तुम्ही ॲमेझॉनच्या वेबसाईटवर जा, सॅमसंगच्या वेबसाईटवर जा किंवा तुम्ही फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर जा, त्या ठिकाणी इमेजेस असतात बघा. त्याला इमेजेसला तुम्ही राईट क्लिक करून तुम्ही काय डायरेक्ट त्याला सेव्ह ॲज इमेज करू शकता किंवा कॉपी करू शकता. डायरेक्ट तुम्ही कॉपी केल्यानंतर कॅनवामध्ये तर डायरेक्ट पेस्ट होतं. ठीक आहे. तर तुम्ही तसं पण करू शकता किंवा तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता तुमच्या डिव्हाइसमध्ये. समजा सॅमसंगचा आहे, आता सॅमसंगचा तर हा मला फोन पाहिजे, हा फोन पाहिजे समजा. ठीक आहे. आता मी दोन प्रकारे याला कॉपी करू शकतो. आता बघा, या ठिकाणी एक स्नॅपिंग टूल आहे. हे जे टूल तुम्हाला माहितीच असेल. आता बघा, या ठिकाणी असं घेऊन हे मी अशा प्रकारे सुद्धा याला इमेजेस घेऊ शकतो. आता ह्याला मी काय करू शकतो, फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज करून सेव्ह करून टाकू शकतो. ठीक आहे. एक तर तशा प्रकारे घेतलं. आता ह्याला नो करतो मी. तुम्ही कोणतंही आता याला घ्यायचं आहे. ठीक आहे. किंवा ह्याच्यावर राईट क्लिक केलं. राईट क्लिक केल्यानंतर बघा, सेव्ह ॲजमध्ये तुम्हाला डायरेक्ट हे इमेज मिळतं. हे वेब पेज मिळणार आहे. या ठिकाणी वेब पेज आहे ते. तुम्ही याला आता इथं समजा तर वेब पेज असेल तर कोणी काय करतंय, वेब पेज टाकतंय. तर वेब पेजवर तुम्ही डायरेक्ट डाउनलोड जर केलं तर ते कधी कधी कन्सिडर होतं, कधी घेत नाही. आपल्याला JPG किंवा PNG मध्ये पाहिजे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे असं सेव्ह न करता, तर हे सेव्ह तुम्ही त्याला कॅन्सल करूया आपण. आता ह्याला घ्यायचं आहे. कधी कधी राईट केल्यावर सेव्ह ॲज इमेज किंवा JPG किंवा PNG असेल तर सेव्ह करू शकता तुम्ही. नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, आता बघा, हे तुम्हाला मी आयडिया सांगितलेली आहे. एक तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मग डायरेक्ट वेबसाईटचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे स्क्रीनशॉट घ्या. मग तुम्ही कट करून कॅनवामध्ये त्याला एडिट करू शकता. किंवा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे जे टूल आहे स्निपिंग, हे घ्या. अशा प्रकारे हे बघा, हे घ्या. हे झालं, तुमच्याकडे आलेलं आहे. ह्याला सेव्ह करून टाका आणि नंतर तुम्ही कॅनवामध्ये जाऊन त्याला टाकून समोर मग तुम्ही थोडंसं नाव वगैरे टाकायचं तुमचं जे काय असेल ते त्याप्रमाणे. तर तसं तुम्ही मॉडिफाय करू शकता. 100% तुम्हाला फ्री असेल, काही कॉपीराईट येण्याची यामध्ये शक्यता नाही. हे ऑफिशियलच साईट आहेत, सॅमसंगची ऑफिशियल साईट आहे. किंवा तुम्ही ॲमेझॉनवर जा किंवा तुम्ही फ्लिपकार्टवर जा, तिथून तुम्हाला त्या डायरेक्ट इमेज येतात. कॉपी करायचे, टाकायचं, मॉडिफाय करायचं. हे अशा प्रकारे मी मॉडिफायच केलं. आता इथं आलो, कॅनोमध्येच केलं. हे मागचं बॅकग्राऊंड सिलेक्ट केलं, थंबनेल, हे स्मार्ट 8 HD इन्फिनिक्स, आणि हे इथं टाकलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. ह्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं पण नाही आपण. ठीक आहे. याचा तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह पण करू शकता. कॅनवामध्ये कॅनवा प्रो वगैरे तुम्हाला 200-250 रुपयामध्ये कुठेही ऑनलाईन मिळतं. काही ठिकाणी फ्री पण मिळतं. ते पण तुम्ही जाऊन घेऊ शकता. ऑनलाईन फ्रीच आहे. ठीक आहे. तर तिथं जाऊन तुम्ही कॅनवा वगैरे रिमूव्ह करू शकता. किंवा बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तर बॅकग्राऊंड रिमूव्हर म्हणून तुम्ही जर ऑनलाईन टाकलं तर त्या इमेजचे तुम्हाला बघा, रिमूव्ह BG म्हणून जर टाकलात, हे बघा, या ठिकाणी रिमूव्ह BG, हे बॅकग्राऊंड रिमूव्हर जर टाकलात तुम्ही, तर ते काय होतं, या ठिकाणी अपलोड इमेजमध्ये जायचं. अपलोड इमेजमध्ये गेल्यानंतर तो जो काही इमेज असेल तो इमेज या ठिकाणी टाकायचा. प्रोडक्टचा इमेज या ठिकाणी टाकला बघा. या ठिकाणी आपण इमेज जर टाकला तर तो डायरेक्ट इमेजमध्ये घेऊन जाणार, तुमच्या डेस्कटॉपमध्ये कुठेतरी घेऊन जाणार. ठीक आहे. ज्या ठिकाणी तुमचं हे ठेवलं तर बघा, समजा मी हे घेतलं, कॉपी केलं. आता याच्यामध्ये तो काय करणार, बॅकग्राऊंड जो काय आहे तो डिलीट करून टाकणार. आता हे बघा, हे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकलं बघा याच्यानंतर. आता तुमचं जर इमेज चांगली असेल तर हे, आता हे मिक्स अँड मॅच असल्यामुळे थोडंसं झालं नाही, परंतु चांगले बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकलं तर ब्लॅक कलर जो होता मागच्या साईडला, तशा प्रकारे हे समोर तुम्हाला मोबाईल फोन वगैरे मिळतात आणि डाउनलोड करून टाकायचं. हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तुम्ही कोणते, आता समजा कार वगैरे असेल, तुमचं बाईक असेल, हे बघा, याच्यावर डायरेक्ट राईट क्लिक केलात तरी तुम्हाला कॉपी लिंक ॲड्रेस सेव्ह इमेज, बघा या ठिकाणी सेव्ह इमेज ॲज. आता ते काय होणार बघूया आपण. या ठिकाणी हे बघा, PNG. ओके. आता मी याला कॉपी सेव्ह करून टाकतो. सेव्ह झाल्यानंतर आपण सेव्ह झालेलं पण एकदा चेक करूया. ठीक आहे. बघा, फाईल लोकेशनमध्ये सेव्ह इमेज. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता.
हे पूर्ण बॅनर जे आपण त्याच्यावर बघितलेलं होतं ते सगळं झालं असेल. एक मिनिट, हे बघा पूर्ण बॅनर झालं. मग याच्यामधलं तुम्ही जेवढं ठेवायचं तेवढं ठेवा, बाकीचं काढायचं तर काढून टाका. असं करून हे बघा, अशा प्रकारे असं करून स्क्रीनशॉट पण टाकू शकता. ते आता ह्याला स्क्रीनशॉट करू शकता, बघा स्क्रीनशॉट करू शकता. किंवा तुम्ही आता हे आहे त्याला एडिट पण करू शकता ना, तुम्ही एडिट करू शकता. आता अशा प्रकारे तुम्ही त्याला एडिट पण करू शकता. हे बघा, तुम्हाला एवढंच ठेवायचं आहे, एवढंच ठेवू शकता तुम्ही. थंबनेल साईज घ्या शक्यतो. आता हे एडिट करणं वगैरे झालं, हे इमेज करून. पण तुम्ही कॅनवामध्ये जर गेलात तर कॅनवामध्ये जाऊन तुम्ही जे थंबनेल साईज आहे ते निवडून करा, ठीक आहे. तशा प्रकारे होतं. तर हे 2-3 मार्ग आहेत. आता आपण हे बघितलेले आहेत. तसंच प्रत्येक वेबसाईटवर जायचं तुम्हाला. हे झालं रिमूव्ह बॅकग्राऊंडचं सांगितलं तुम्हाला, सॅमसंगचं तुम्हाला सांगितलेलं आहे. हे एखादा प्रोडक्ट असेल बघा, अशा प्रोडक्टच्या वेबसाईटवर जरी गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी क्लिक करू शकता. किंवा त्याच्यावर हे बघा, आता इथं डायरेक्ट सेव्ह पण येतं. सेव्ह ॲज जर आलं तुम्हाला तर ते तुम्हाला कसं होईल, डायरेक्ट सेव्ह होईल. किंवा सेव्ह होत नसेल तर त्याला थोडंसं ओपन करून घ्या. ओपन करून आता बघूया आपण हे सेव्ह होतं का. राईट क्लिक केलं, राईट सेव्ह ॲज, बघा हे सेव्ह ॲज आलं ना तर लगेच या ठिकाणी PNG किंवा JPG मध्ये हे सेव्ह होऊन जातं. बघा हे आता वेब पेज आहे, या ठिकाणी वेब पेज आहे ना, तर वेब पेजमध्ये काय होतं, हे वेब पेजमध्ये का टाकतात माहिती आहे का. वेब पेजमध्ये याच्यासाठी टाकतात कारण ह्याचं लोडिंगची स्पीड आहे PNG आणि JPGची ही जास्त असते. त्यामुळे सेव्ह ॲज किंवा अपलोडच करतात वेब पेजमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही पण अपलोड जर वेब पेजमध्ये केलं तर वेब पेजमध्ये अपलोड करण्यासाठी तुम्हाला आधी ते PNGचं वेब पेजमध्ये कन्वर्ट करावं लागतं, जे काय कॉम्प्रेस होते साईज आणि स्पीड लोडिंग वाढते म्हणून हे केलेलं असतं. मग तुम्ही याला काय करायचं, ह्याचा पर्याय एक तर स्क्रीनशॉट मारा किंवा तुम्ही डायरेक्ट हे टूल घ्या, हे स्निपिंग टूल सगळ्याच्याच कम्प्युटरमध्ये असतं. असं करून हे तुम्ही डायरेक्ट इमेजेस सेव्ह करू शकता. अशा प्रकारे सेव्ह करून तुम्ही काय करा, कॅनवामध्ये घेऊन जा त्याला. कॅनवाचं वेबसाईट तुम्हाला माहितीच असेल. कॅनवाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, कॅनवा वेबसाईट पण दाखवतो कोणती, बघा ही कॅनवाची वेबसाईट आहे. हे बघा ही कॅनवाची वेबसाईट आहे, फ्री आहे. त्याच्यामध्ये फक्त बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येतो. तुम्ही जर बॅकग्राऊंड रिमूव्ह करणार असाल तर तुम्ही याच्यामध्ये प्रो व्हर्जन पाहिजे. मग तुम्ही काय करायचं, तिथून इमेज आता मी म्हटल्याप्रमाणे डाउनलोड करायची किंवा स्निपिट टूलमधून ते काढून घ्यायचं आणि इथं अपलोड, इथं येऊन हे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथं येऊन त्याचं अकाउंट वगैरे साईन इन करा. डायरेक्ट ईमेलवर पण होतं. आणि तिथं येऊन मग तुम्ही फोटो टाकून त्याच्यावर नाव वगैरे टाकून थोडंसं ते डाउनलोड करून तुमच्या लॅपटॉपमध्ये ठेवा आणि ते वापरा. तर अशा प्रकारे तुम्ही हे कॉपीराईट इमेजेस क्रिएट करू शकता स्वतःच. कुठंही तुम्हाला कॉपीराईट वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही. तर चला भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा सुपरटेक मराठी. ब्लॉगिंगचे पण व्हिडिओ येतच आहेत बरं का, अपडेट होतच असतात. आपल्याला सगळेच मिक्स अँड मॅच व्हिडिओ टाकावं लागतात. सगळ्यांसाठी सगळी जनता आपल्याकडे आहे. ब्लॉगिंगची आहे, जनरलाइज आहे, मोटिवेशनची आहे, सगळेच झाले आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी थोडं थोडं एक 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 व्हिडिओ बनवते. मोबाईलचे आहेत, शॉर्टचे आहेत. त्याच्यामुळं तुमचा पण अपडेट येतात. तुमच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही येऊन चेक करायचं काही अपडेट आलेला आहे का, ठीक आहे. आणि नसेल तर तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून तुम्ही नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला लगेच कळून जाईल, ठीक आहे. बाकीचे पण व्हिडिओ बघत चला. आणि मागचा व्हिडिओ तुम्ही 100% बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला वेबसाईटची एंगेजमेंट कशी वाढवायची, त्याचा एंगेजमेंट टाईम कसा वाढवायचा, कसं त्याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड करायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते व्हिडिओ अपलोड करा, ठीक आहे. तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघता सुपरटेक मराठी.